ठाण्यातील पाचपाखाडी भागात उभारण्यात आलेले प्रति तुळजापूर मंदिर हे सर्वांचंच असेल आणि या मंदिरावर कुणाचाही ताबा नसेल, असे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं। तुळजापूर मंदिरात ज्याप्रमाणे 365 दिवस पूजा अर्चा होते, त्याचप्रमाणे या मंदिरातही पूजा अर्चा होईल। त्यामुळे हे मंदिर भविष्यात प्रति तुळजापूर मंदिर म्हणून उदयास येईल आणि सर्वसामान्यांचं श्रद्धास्थान बनेल, असंही त्यांनी सांगितलं। काळ्या पाषाणात हे मंदिर उभारण्यात येत आहे। थेट तामिळनाडूतून सेलम आणि आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील दगडखाणीतून कृष्णशिळा कर्नाटकातील मुरुडेश्वर येथे आणण्यात आल्या। असेंट अकॅडमीचे संदीप लोट यांच्या सल्ल्यानुसार वास्तुविशारद संजय बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिल्पकला केंद्राचे मंजुनाथ देवडिगा यांनी या कृष्णशिळांना आकार देण्यास सुरुवात केली। शिखर कळश, नवग्रह, दगडी स्तंभ, आकर्षक कलाकुसर हत्ती या कृष्णशिळेतून साकारून ठाण्यात आणण्यात आल्यात। काही शिळांना ठाण्यातच आकार देण्यात आला आणि प्रत्यक्ष मंदिर आकाराला येण्यास प्रारंभ झाला। लोप पावत असलेल्या हिमांडपंथी शैलीला पुनर्जीवित करीत हे मंदिर साकारण्यात आले। पाषाणाव्यतिरिक्त अन्य साधनांचा वापर न करता हे मंदिर उभं करण्यात आल्याचं आव्हाड यांनी सांगितलं। या मंदिरावर मंगळवारी 29 एप्रिल रोजी कळसाची स्थापना करण्यात येणार आहे। ब्रह्मचारीच्या हस्ते कळसाची मंदिरावर स्थापना केली जाणार आहे। मात्र यामागचं शास्त्र आपल्याला माहीत नसून अशा प्रकारे कळसाची स्थापना होणार असल्यानं आपल्याला सांगण्यात आल्याचंही आव्हाड यांनी सांगितलं। 30 एप्रिल रोजी मंदिरातील तुळजाभवानी मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना ज्येष्ठ नेते शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या हस्ते होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं।